नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 360 प्लस ईडीएम आणि प्रोवर्ब। मित्रांनो, हे सर्व ईडीएम आणि प्रोवर्ब आपण मागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा आधार घेऊन बनवले आहेत, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये याचा नक्कीच उपयोग होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिले आपल्याकडे बघा, अ वर्ड इज इनफ फॉर द वॉइस, याचा अर्थ होतो शहाण्याला शब्दाचा मार। नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे हेल्थ इज वेल्थ, याचा अर्थ होतो आरोग्य हीच खरी संपत्ती। नेक्स्ट आहे आपल्याकडे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन, याचा अर्थ होतो गरज ही शोधाची जननी असते। नेक्स्ट आहे आपल्याकडे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, याचा अर्थ होतो खबरदारी ही उपायापेक्षा चांगली। नेक्स्ट आहे आपल्याकडे युनिटी इज स्ट्रेंथ, याचा अर्थ होतो एकी हेच बळ। नेक्स्ट आहे आपल्याकडे माइट इज राईट, याचा अर्थ होतो बळी तो कानपिळी। नेक्स्ट आहे आपल्याकडे चॅरिटी बिगिन्स ॲट होम, याचा अर्थ होतो सत्कार्याची सुरुवात आपल्यापासून करावी। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ रोलिंग स्टोन्स गॅदर्स नो मास, याचा अर्थ होतो एक न धड भाराभर चिंध्या। नेक्स्ट आहे आपल्याकडे फेअर देअर्स अ विल देअर्स अ वे, याचा अर्थ होतो इच्छा तेथे मार्ग। नेक्स्ट आहे आपल्याकडे मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस, याचा अर्थ होतो मनुष्य ठरवतो एक आणि होते दुसरे। नेक्स्ट आहे आपल्याकडे द विअरर नोज फेअर द शो पिंचेस, याचा अर्थ होतो ज्याचे जळते त्याला कळते। नेक्स्ट आहे आपल्याकडे ऑल्स वेल दॅट्स इंड्स वेल, याचा अर्थ होतो ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड। नेक्स्ट आहे आपल्याकडे नो गेन विदाउट पेन, याचा अर्थ होतो कष्टाशिवाय फळ नाही। नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲक्शन्स स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, याचा अर्थ होतो उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ। नेक्स्ट आहे आपल्याकडे लुक बिफोर यू लिप, याचा अर्थ होतो प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे। नेक्स्ट आहे आपल्याकडे मित्रांनो ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, याचा अर्थ होतो जे चकाकते ते सर्व सोने नसते। नेक्स्ट आहे आपल्याकडे रीप ॲज यू सो, याचा अर्थ होतो पेरावे तेच उगवते। नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे, याचा अर्थ होतो दररोज एक सफरचंद दवाखान्यात जाणे बंद। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ ड्रॉइंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ, याचा अर्थ होतो बुडत्याला काठीचा आधार। नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲज यू मेक युअर बेड सो यू मस्ट लाय ऑन इट, याचा अर्थ होतो जशी कृती तसे फळ। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ बर्न चाइल्ड ड्रेड्स फायर, याचा अर्थ होतो पोळलेला मनुष्य अधिकच काळजीपूर्वक वागतो। नेक्स्ट आहे आपल्याकडे मित्रांनो अ फिग फॉर द डॉक्टर फेन क्युअर्ड, याचा अर्थ होतो गरज सरो वैद्य मरो। नेक्स्ट आहे आपल्याकडे अपिअरन्सेस आर डिसेप्टिव्ह, याचा अर्थ होतो दिसते तसे नसते। नेक्स्ट आहे आपल्याकडे ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर, याचा अर्थ होतो प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असते। नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲज द किंग सो आर द सब्जेक्ट्स, याचा अर्थ होतो यथा राजा तथा प्रजा। नेक्स्ट आहे आपल्याकडे अवॉइड एक्स्ट्रीम्स एक्सेस ऑफ एव्हरीथिंग इज बॅड, याचा अर्थ होतो अति तेथे माती। नेक्स्ट आहे आपल्याकडे ब्लड इज थिकर दॅन वॉटर, याचा अर्थ होतो कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते। नेक्स्ट आहे आपल्याकडे बेगर्स कॅन नॉट बी चूजर्स, याचा अर्थ होतो अन्नक्षेत्रात जाऊन मिरपूड मागू नये। नेक्स्ट आहे अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, याचा अर्थ होतो गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र। नेक्स्ट आहे आपल्याकडे बर्ड्स ऑफ अ फीदर फ्लॉक टुगेदर, याचा अर्थ होतो एकाच माळेचे मणी। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ फिगर अमंग सायफर्स, याचा अर्थ होतो वासरात लंगडी गाय शहाणी। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ गिल्टी कन्साइन्स प्रिक्स द माइंड, याचा अर्थ होतो चोराच्या मनात चांदणं। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ बार्किंग डॉग सेल्डम बाइट्स, याचा अर्थ होतो गरजेल तो पडेल काय। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ बॅड वर्क मॅन क्वारल विथ हिज टूल्स, याचा अर्थ होतो नाचता येईना अंगण वाकडं। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ बर्ड इन अ हँड इज वर्थ टू इन अ बुश, याचा अर्थ होतो हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये। नेक्स्ट आहे अ स्टिच इन टाइम सेव्ज नाईन, याचा अर्थ होतो वेळेस केलेल्या उपायाने संभाव्य हानी टळते। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ पेनी सेव्ड इज अ पेनी गेंड, याचा अर्थ होतो वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा। नेक्स्ट आपल्याकडे अ फ्रेंड इज इझियर लॉस्ट दॅन फाउंड, याचा अर्थ होतो चांगला मित्र मिळवणे कठीण व घालवणे सोपे। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ गुड ॲपेटाईट नीड्स नो सॉस, याचा अर्थ होतो भुकेले भूल थालीपीठाला राजी। ओके, भुकेले भूत थालीपीठला राजी। नेक्स्ट बाय ॲब्सेन्स मेक्स द हर्ट ग्रो फॉन्डर, याचा अर्थ होतो विरहाने स्नेहभाव दृढ होतो। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ नॉड फॉर द वॉइस अ रॉड फॉर द टूल, याचा अर्थ होतो शहाण्याला शब्दाचा मार। नेक्स्ट आहे आपल्याकडे अ फूल अँड हिज मनी आर सोन पार्टेड, याचा अर्थ होतो मूर्ख माणसाजवळ लक्ष्मी नांदणार नाही। नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲन एंजल फेन प्लीज्ड अ डेव्हिल फेन इंडिग्नंट, याचा अर्थ होतो वळले तर सूत नाही तर भूत। नेक्स्ट आहे आपल्याकडे
बिटवीन टू स्टूल्स वी कम टू द ग्राउंड, याचा अर्थ होतो दोन्ही दरडीवर धरला हात तोटा पडला पदरात किंवा दोन्ही घरचं पाहुणं उपाशी. नेक्स्ट पाहूया. मनी मेक्स द मेयर गो, याचा अर्थ होतो डाम करी काम. नेक्स्ट आहे आपल्याकडे बॅड न्यूज ट्रॅव्हल्स फास्ट, याचा अर्थ होतो वाईट बातम्या झपाट्याने पसरतात. नेक्स्ट आहे आपल्याकडे आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, याचा अर्थ होतो वस्तू नजरेसमोरून दूर झाल्यावर तिचा विसर पडतो. नेक्स्ट आहे आपल्याकडे वन गुड टर्न्स डिझर्व्स अनादर, याचा अर्थ होतो दुसऱ्याच्या सत्कार्याचे कौतुक करू नका, त्याचे अनुसरण करा. नेक्स्ट आहे आपल्याकडे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस, याचा अर्थ होतो शांत स्थिर चित्ताने काम करणारा मनुष्य यशस्वी होतो. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ न्यू ब्रूम स्वीप्स क्लीन, याचा अर्थ होतो नव्या दमाने काम करणाऱ्या माणसाकडून चांगले काम होत असते. नेक्स्ट मन आहे स्ट्राईक फाईल द आयर्न इज हॉट, याचा अर्थ होतो परिस्थिती अनुकूल असताना काम करावे. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे देअर इज अ टाइम अँड प्लेस फॉर एव्हरीथिंग, याचा अर्थ होतो प्रत्येक गोष्ट पाहताना काळ आणि वेळ पाहणं गरजेचं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे ऑल रोड्स लीड टू रोम, याचा अर्थ होतो सर्व रस्ते रोमकडे जातात. नेक्स्ट आहे आपल्याकडे ब्युटी इज ओनली स्किन डीप, याचा अर्थ होतो आकृतीपेक्षा कृती महत्वाची. नेक्स्ट आहे आपल्याकडे बेटर लेट दॅन नेव्हर, याचा अर्थ होतो कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना करणे श्रेयस्कर. नेक्स्ट आहे आपल्याकडे कंटेनमेंट इज हॅपीनेस, याचा अर्थ होतो संतोष हेच परमसुख, म्हणजे आनंद हेच परमसुख. ओके. नेक्स्ट आहे आपल्याकडे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, याचा अर्थ होतो इकडे आड तिकडे विहीर. नेक्स्ट आहे आपल्याकडे कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ, याचा अर्थ होतो अंथरुण पाहून पाय पसरावे. नेक्स्ट आहे आपल्याकडे डॉक्टर्स आफ्टर डेथ, याचा अर्थ होतो वराती मागून घोडे. नेक्स्ट आहे आपल्याकडे एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, याचा अर्थ होतो अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, याचा अर्थ होतो हाजीर तो वजीर. नेक्स्ट आहे आपल्याकडे बोन्स फॉर द लेट कमर्स, याचा अर्थ होतो हाजीर तो वजीर, सेम आहे याचा पण सुद्धा. नेक्स्ट आहे आपल्याकडे मित्रांनो ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजे याचा अर्थ होतो सत्यमेव जयते. नेक्स्ट आहे आपल्याकडे कोवर्ड्स मे डाय मेनी टाइम्स बिफोर देअर डेथ, म्हणजे स्वित्यापाटी ब्रह्मराक्षस. नेक्स्ट आहे आपल्याकडे एव्हरी डॉग हॅज हिज डेज, याचा अर्थ होतो 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ डे आफ्टर द फेअर, याचा अर्थ होतो वराती मागून घोडे धावणं. नेक्स्ट मित्रांनो एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स वर्कशॉप, याचा अर्थ होतो रिकामे मन म्हणजे सैतानाचे घर. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे नो स्मोक विदाउट फायर, याचा अर्थ होतो विस्तवाशिवाय दूर नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे एव्हरी लाईट हॅज इट्स शॅडो, याचा अर्थ होतो दिव्याखाली अंधार. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मनी मेक्स द मेयर गो, याचा अर्थ होतो अडलाहरी गाढवाचे पायधरी किंवा पैशाभोवती फिरते दुनिया. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे इझियर सेड दॅन डन, म्हणजे बोलणे सोपे करणे अवघड. नेक्स्ट आपल्याकडे मेनी ड्रॉप्स मेक अ शॉवर, याचा अर्थ होतो थेंबे थेंबे तळे साचे. नेक्स्ट मित्रांनो डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, याचा अर्थ होतो एकाच ठिकाणी सर्व गुंतवणूक करू नका. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे लव्ह इज ब्लाइंड, याचा अर्थ होतो प्रेम आंधळ असतं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे नॉलेज इज पॉवर, याचा अर्थ होतो ज्ञान हेच सामर्थ्य. नेक्स्ट आहे आपल्याकडे कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाईन, याचा अर्थ होतो गाढवा पुढे वाचली गीता. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टीट फॉर टॅट किंवा आय फॉर अन आय किंवा अ टूथ फॉर टूथ, याचा अर्थ तिघांचाही सेम होतो जशास तसे असा अर्थ. नेक्स्ट पाहूया आता एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन, याचा अर्थ होतो घरोघरी मातीच्या चुली. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फेलर इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस, याचा अर्थ होतो अपयश यशाची पहिली पायरी आहे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल, याचा अर्थ होतो पैसा हेच सर्व अनर्थाचे मूळ कारण आहे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ओल्ड इज गोल्ड, याचा अर्थ होतो जुने ते सोने. ओके. नेक्स्ट पाहूया आता न्यू लॉर्ड न्यू लॉज, याचा अर्थ होतो नवी विटी नवे राज्य. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पेन इज मायटर दॅन द सॉर्ड, याचा अर्थ होतो तलवारीपेक्षा लेखणी श्रेष्ठ. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ, याचा अर्थ होतो 17 सुगरणी स्वयंपाक आणणे. ओके. नेक्स्ट पाहूया मित्रांनो आपण आता वर्क इज वर्कशिप, याचा अर्थ होतो परिश्रम हीच देवपूजा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टाइम इज मनी, याचा अर्थ होतो वेळ मौल्यवान आहे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे इट नेव्हर रेन्स बट इट पोअर्स, याचा अर्थ होतो संकटे ही एकटी दुकटी येत नसतात. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फाईन फिदर्स मेक द बर्ड्स, याचा अर्थ होतो ज्याची पिसे सुंदर तो सुंदर. ओके. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन, याचा अर्थ होतो
एक न धड बराबर चिंध्या. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे करेज इज द शुअरेस्ट वेपन इन डेंजर. याचा अर्थ होतो संकटकाळी सर्वांना हमखास उपयोगी पडणारं हत्यार म्हणजे धैर्य होय. नेक्स्ट पाहूया मित्रांनो आता. नेक्स्ट आहे आपल्याकडे ओल्ड वाईन इन अ न्यू बॉटल. याचा अर्थ होतो नव्या बाटलीत जुनी दारू. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे वेल बिगन इज हाफ डन. याचा अर्थ होतो चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झालं जमा. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे युनियन इज स्ट्रेंथ. याचा अर्थ होतो एकी हेच बळ किंवा एकी हेच सामर्थ्य. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. याचा अर्थ होतो सरावाने माणूस परिपूर्ण होतो. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे वन सॉलो डज नॉट मेक अ समर. याचा अर्थ होतो एखाद्या उदाहरणावरून नियम सिद्ध होत नाही. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे प्राईड हॅज अ फॉल. याचा अर्थ होतो गर्वाचे घर खाली. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे ट्रूथ नीड्स नो एव्हिडन्स. याचा अर्थ होतो हातच्या कंकणाला आरसा कशाला. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे टू इरर इज ह्युमन. याचा अर्थ होतो माणूस हा चुकीचा पुतळा आहे. नेक्स्ट आहे वॉल्स हॅव इयर्स. याचा अर्थ होतो भिंतीला कान असतात. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे 5 कास्ट पर्ल्स बिफोर स्वाईन. याचा अर्थ होतो गाढवाला गुळाची चव काय. आता पाहूया स्पीच इज सिल्वर सायलेन्स इज गोल्ड. याचा अर्थ होतो बोलण्यापेक्षा मौन श्रेष्ठ. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे वन्स बीट ट्वाइस शाय. याचा अर्थ होतो दूध पोळलेला ताकही फुंकून पितो. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल. याचा अर्थ होतो एकी हेच बळ किंवा बेकी हाच नाश. किंवा मित्रांनो आता पाहूया याचा अर्थ होतो सेट अ थीप टू कॅच अ थीप. याचा अर्थ होतो चोरट्याच्या वाटात चोरालाच माहीत. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे फेन गुड चिअर इज लॅकिंग फ्रेंड्स आर पॅकिंग. याचा अर्थ असतील शिते तर जमतील भूते. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे फॅमिलिरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट. याचा अर्थ होतो अतिपरिचयात अवज्ञा किंवा अतिपरिचय झाल्याने अपमानच होतो. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्स. म्हणजे कष्ट करणाऱ्यांना परमेश्वर सहाय्य करतो. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे मच डिस्प्ले बट नो सबस्टन्स. याचा अर्थ होतो बडागर पोकळ वासा. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे डोंट क्रॉस ब्रिज अंटिल यू कम टू इट. याचा अर्थ होतो संकटे येण्यापूर्वी त्यांची चिंता करीत बसू नका. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मनी बिगेट्स मनी. याचा अर्थ होतो पैशाकडे पैसा ओढला जातो. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे नो पेन नो गेन. याचा अर्थ होतो कष्टाशिवाय फळ नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे लाईफ इज लव एन्जॉय इट. याचा अर्थ होतो जीवनावर प्रेम करण्यातच खरा आनंद आहे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ही प्लेज वेल हू विन्स. याचा अर्थ होतो ज्याच्या हाती ससा तो पारधी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू हेड्स आर बेटर दॅन वन. याचा अर्थ होतो एक से भले दो. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू इज अ कंपनी 3 इज अ क्राऊड. याचा अर्थ होतो 3 तिघाड काम बिघाड. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे रोम वॉज नॉट बेल्ट इन अ डे. याचा अर्थ होतो चांगले काम एका दिवसात होत नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. याचा अर्थ होतो शरीर निरोगी तर मन निरोगी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. याचा अर्थ होतो मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फ्रेंड्स आर मेनी वेन पॉकेट्स आर फुल. याचा अर्थ होतो असतील शिते तर जमतील भूते. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे वेन द कॅट्स अवे द माईस विल प्ले. याचा अर्थ होतो मांजराच्या अनुपस्थित उंदराचे राज्य. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे इट टेक्स 2 टू मेक अ क्वारल. याचा अर्थ होतो एका हाताने टाळी वाजत नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मॅन इज नोन बाय हिज कंपनी. याचा अर्थ होतो माणसाची ओळख त्याच्या सभोवतालच्या व्यक्तीवरून कळते. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे लाईक फादर लाईक सन लाईक मदर लाईक डॉटर. याचा अर्थ बाप तसा बेटा किंवा खान तशी माती किंवा आई तशी बेटी. मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे गिव्ह एव्हरीवन हिज ड्यू. याचा अर्थ होतो ज्याचे त्याला श्रेय दिलेच पाहिजे. नेक्स्ट आहे आपल्याकडे लिटल थिंग्स प्लीज लिटल माइंड. याचा अर्थ होतो कोल्हा काकडीला राजी. नेक्स्ट आहे आपल्याकडे हॅबिट इज सेकंड नेचर. याचा अर्थ होतो जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ग्लटनी किल्स मोर दॅन द स्वॉर्ड. याचा अर्थ होतो अति खाणे मसनात जाणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे गिल्टी कॉन्शियस इज ऑलवेज सस्पिशियस. याचा अर्थ होतो चोराच्या मनात चांदणं. नेक्स्ट आहे आपल्याकडे हाफ अ लोप इज बेटर दॅन नन. याचा अर्थ होतो उपवास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बरी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लिनिंग. याचा अर्थ होतो प्रत्येक दुर्दैवी क्षणानंतर आनंदाचा क्षण येणारच. नेक्स्ट आहे आपल्याकडे लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्शियन्स. याचा अर्थ ऐकावे जनाचे करावे मनाचे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मोर हेस्ट लेस स्पीड. याचा अर्थ होतो घाई उपयोगाची नाही. नेक्स्ट आहे आपल्याकडे डोंट काउंट युअर चिकन्स बिफोर दे आर हॅच. याचा अर्थ होतो पिले अंड्यातून बाहेर येण्यापूर्वीच त्यांची गणती काय कामाची. नेक्स्ट आहे आपल्याकडे
मेनी हँड्स मेक वर्क लाईट, याचा अर्थ होतो अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते. मित्रांनो नेक्स्ट आहे फॉरबिडन फ्रूट इज द स्वीटेस्ट, याचा अर्थ होतो निषिद्ध गोष्टीचे माणसाला सर्वात अधिक आकर्षण असते. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे एक्झाम्पल इज बेटर दॅन परसेप्ट, याचा अर्थ होतो उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज, याचा अर्थ होतो लवकर निजेल लवकर उठेल तर या ज्ञान संपत्ती लवकर भेटेल. नेक्स्ट पाहूया कोर्टसी कॉस्ट नथिंग, याचा अर्थ होतो सभ्यतेने वागण्यास पैसे पडत नाहीत. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे इट इज नेव्हर टू लेट टू मेंड, याचा अर्थ होतो चूक केव्हाही दुरुस्त करावी, उशीर झाला तरी सुधारणा करणं चांगलं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कमिंग इव्हेंट्स कास्ट देअर शॅडोज बिफोर, याचा अर्थ होतो मेघ गर्जती वर्षती आधी काळोख करती. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, याचा अर्थ होतो साहसे श्री प्रतिवस्ती. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मेक हे फाईल द सन शाईन्स, याचा अर्थ होतो वाहत्या गंगेत हात धुवून घ्या किंवा तपल्या तव्यावर पोळी भाजून घ्या. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे नो रोज विदाउट अ थॉर्न, याचा अर्थ होतो टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे नथिंग व्हेंचर नथिंग हॅव, याचा अर्थ होतो साहसाशिवाय यश नाही. नेक्स्ट आहे आपल्याकडे आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, याचा अर्थ होतो दृष्टी आड ते सृष्टी आड. नेक्स्ट आहे आपल्याकडे नेव्हर जज बाय अपिअरन्स, याचा अर्थ होतो दिसते तसे नसते. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे वन मॅन्स फॉल्ट इज अनादर मॅन्स लेसन, याचा अर्थ होतो पुढच्याचा ठेस मागचा शहाणा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म, याचा अर्थ होतो हा जिरतो वज्र. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फेन इन रोम डू ॲज द रमन्स डू, याचा अर्थ होतो जसा देश तसा वेश. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे यू कॅन नॉट हॅव अ केक अँड ईट इट टू, याचा अर्थ होतो झाड हवे तर लाकूड कसे मिळेल. आता पाहूया वन गुड टर्न डिझर्व अनादर, याचा अर्थ होतो उपकाराची फेड उपकारानेच करावी. नेक्स्ट वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे सायलेन्स इज गोल्डन, याचा अर्थ होतो झाकली मूठ 1.25 लाखाची. नेक्स्ट वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे वन मॅन्स लॉस इज अनादर मॅन्स गेन, याचा अर्थ होतो पंत मेले राव चढले. नेक्स्ट आहे मित्रांनो सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प, याचा अर्थ होतो स्वतःच केलेली मदत ही चांगली असते. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे आउट ऑफ फ्राईंग पॅन इन टू द फायर, याचा अर्थ होतो आगीतून उठून फुपाट्यात किंवा एका संकटातून दुसऱ्या संकटात जाणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पेनी वाईज पाऊंड फुलिश, याचा अर्थ होतो वेळा मोडून खेळा करणार. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फिजिशियन हील थायसेल्फ, याचा अर्थ होतो लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फॉट्स डन कॅन नॉट बी डन, याचा अर्थ होतो एकदा जे घडले ते घडले. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे वन मॅन्स मीट इज अनादर मॅन्स लेसन, याचा अर्थ होतो एखाद्याला ज्याचे अमिष तेच दुसऱ्यांसाठी विष. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे वी डोंट नीड अ कॅन्डल टू सी द सन, याचा अर्थ होतो हातच्या कंकणाला आरसा कशाला किंवा स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे द एक्सेप्शन प्रोज द रूल, याचा अर्थ होतो प्रत्येक नियमाला अपवाद असतो. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ट्रूथ विल बी आउट, याचा अर्थ होतो खातीचे गाल आणि नातीचे बाण झाकत नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्टील वॉटर्स रन डीप, याचा अर्थ होतो संत पाणी खोलवर वाहत असते किंवा खरा विद्वान व्यर्थ बडबड करत नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड, याचा अर्थ होतो छडी लागे छमछम विद्या येई घमघम. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टाइम अँड टाईड वेट फॉर नन, याचा अर्थ होतो काळ आणि वेळ कुणासाठीही थांबत नाही. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे सेव्हिंग इज वन थिंग डुईंग इज अनादर, याचा अर्थ होतो बोलणे सोपे करणे अवघड. नेक्स्ट आहे आपल्याकडे यू स्क्रॅच माय बॅक अँड आय विल स्क्रॅच युअर्स, याचा अर्थ होतो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्ट्राईक फाईल आयर्न इज हॉट, याचा अर्थ होतो तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या किंवा मिळालेल्या संधीचा लाभ घ्या. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे सीइंग इज बिलिव्हिंग, याचा अर्थ होतो हातच्या कंकणाला आरसा कशाला. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू रॉब पीटर टू पे पॉल, याचा अर्थ होतो हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग, याचा अर्थ होतो साधी राहणी उच्च विचारसरणी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे यू कांट इट द केक हॅव इट, याचा अर्थ होतो काही मिळवण्यासाठी त्याग करावा लागतो. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ब्युटी इज इन द आय ऑफ द बी होल्डर, याचा अर्थ होतो सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे द हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रोल्स द वर्ड, याचा अर्थ होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगते उद्धारी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे
फाईन फिदर्स मेक फाईन बर्ड्स याचा अर्थ होतो शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फुल्स रश इन फेअर एंजल्स फिअर टू ट्रेड याचा अर्थ होतो मूर्ख लोक विचार न करता कृती करतात. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे डोंट पुट द कार्ट बिफोर हॉर्स याचा अर्थ होतो कार्यकारणभावाचे भान ठेवा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे डोंट मेक अ माउंटेन आउट ऑफ अ मोल हिल याचा अर्थ होतो राईचा पहाड करू नका. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲट आर्म्स लेंथ याचा अर्थ होतो 4 हात दूर असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲड फुएल टू द फायर याचा अर्थ होतो आगीत तेल ओतणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲपल ऑफ वन आय याचा अर्थ होतो अत्यंत लाडके असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲट ऑल इव्हंट्स याचा अर्थ होतो काहीही झाले तरी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲट सी याचा अर्थ होतो गोंधळणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कमी पडणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ऑल द सेम याचा अर्थ होतो तरी सुद्धा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲक्स टू ग्राइंड याचा अर्थ होतो व्यक्तिगत फायद्यासाठी कारस्थान किंवा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲट अ लो एब याचा अर्थ होतो उतरती कळा लागणे. नेक्स्ट मित्रांनो ॲट अ पिंच याचा अर्थ होतो गरजेपुरते उपयोगी असणे. नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲट 6s अँड 7s याचा अर्थ होतो अस्ताव्यस्त पसारा सगळीकडे पसरलेला असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे A1चा अर्थ होतो सर्वोत्तम किंवा उत्तम प्रतीचं काहीतरी असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ होतो अगदी क्वचितच. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बोन ऑफ कंटेन्शन याचा अर्थ होतो वादाचं मूळ कारण. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू बिर्यू द हॅचेट याचा अर्थ होतो झाले गेले विसरून जाणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बी ॲट लॉस याचा अर्थ होतो बुचकळ्यात पडणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कम टू लाईट याचा अर्थ होतो प्रकाशात येणे आणि प्रकाशात येणे किंवा ज्ञात होणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कॅरी द डे याचा अर्थ होतो विजयी होणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कॉल अ स्पेड याचा अर्थ होतो एखादी गोष्ट स्पष्ट बोलणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कट द गॉर्डियन नॉट याचा अर्थ होतो गुंता सोडवणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बी वाईस आफ्टर द इव्हेंट याचा अर्थ होतो बैल गेला आणि झोपा केला किंवा फार उशिरा अक्कल येणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बाय फिट्स अँड स्टार्ट्स याचा अर्थ होतो अधूनमधून. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ब्रेड अँड बटर याचा अर्थ होतो भाजी भाकरी. नेक्स्ट वर्ड आहे मित्रांनो क्रोकोडाईल टिअर्स याचा अर्थ होतो खोटे दुःख दर्शवणे किंवा नकासरू ढाळणे. नेक्स्ट वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे ॲज द क्रो फाइल्स याचा अर्थ होतो सरळ रेषेत. नेक्स्ट आहे मित्रांनो विथ बॅग अँड बॅगेज याचा अर्थ होतो सामान सुमानासह किंवा बाळ विस्तारासह. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ बॅड एग याचा अर्थ होतो केवळ वरून चांगली वाटणारी गोष्ट म्हणजे आजकाल वापरात नसलेली. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ब्लो हॉट अँड कोल्ड याचा अर्थ होतो सारखे मत बदलत राहणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बेड ऑफ रोजेस याचा अर्थ होतो भुरळ पाडणारी परिस्थिती. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बिहाइंड द एज याचा अर्थ होतो कालबाह्य असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ॲट डॅगर्स ड्रॉन याचा अर्थ होतो एकमेकांचे वैरी असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बी आउट ऑफ ऑर्डर याचा अर्थ होतो मोडलेला असणे किंवा सुस्थितीत नसणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ब्लो वन्स ओन ट्रम्पेट याचा अर्थ होतो स्वतःचीच पाठ थोपटणं किंवा स्वतःचीच ठिमकी वाजवणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ बुल इन चायना शॉप याचा अर्थ होतो विनाशाचे कारण. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ब्रेक द आईस याचा अर्थ होतो भीड मोडून संभाषण सुरू करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू याचा अर्थ होतो आपत्ती किंवा आकस्मिक संकट. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बर्ड्स ऑफ अ फिदर याचा अर्थ होतो समान गुण असणारे किंवा एकाच माळेचे मणी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ याचा अर्थ होतो गर्भश्रीमंत असणे किंवा तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ब्रिंग टू बुक याचा अर्थ होतो शिक्षा करणं. नेक्स्ट आपल्याकडे रीप ॲज यू सो याचा अर्थ होतो पेरावे तेच उगवतं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे चिकन हार्टेड याचा अर्थ होतो भित्रा मनुष्य किंवा शेळपट. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कॅसल्स इन द एअर याचा अर्थ होतो हवेत मनोरे बांधणे किंवा मनोराज्य करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कट अ सॉरी फिगर याचा अर्थ होतो शर्मिंद व्हावे लागणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कम टू टर्म्स याचा अर्थ होतो मिळते जुळते घेणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे कास्ट अ स्पेल ओव्हर याचा अर्थ होतो भारून टाकणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ डेड लेटर याचा अर्थ होतो कालबाह्य असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ डेड हिट याचा अर्थ होतो चुरशीची लढत असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे
डू अ गुड टर्न याचा अर्थ होतो बहुमोल मदत करणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे डू अवे विथ याचा अर्थ होतो कटकटीतून सुटणे. नेक्स्ट आहे मित्रांनो ड्राय इन अँड डे आउट याचा अर्थ होतो दररोज. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे अ डॉग इन द मॅनेजर पॉलिसी याचा अर्थ होतो गवानीतील कुत्रा किंवा स्वतः सुखाने जगायचे नाही आणि इतरांनाही सुखाने जगू द्यायचे नाही. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे डाय हार्ड याचा अर्थ होतो आग्रही किंवा कट्टर असणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे डबल डिलिंग याचा अर्थ होतो बोलणे एक कृती वेगळी. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे ए गॉन याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीला उत्तेजन देणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे इट वन्स वर्ड याचा अर्थ होतो शब्द मागे घेणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे अ फिदर इन वन्स कॅप याचा अर्थ होतो यशात भर पडणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे फुल प्रूफ याचा अर्थ होतो बिनचूक. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे फेअर डील याचा अर्थ होतो योग्य सौदा किंवा योग्य व्यवहार वागणूक. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे अ फुल्स पॅराडाईज याचा अर्थ होतो मूर्खाचे नंदनवन. नेक्स्ट आहे मित्रांनो पुट वन्स फूट डाऊन याचा अर्थ होतो खंबीरपणे आपल्या मताचे व कृतीचे समर्थन करणे. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे फ्रॉम द बॉटम ऑफ वन्स हर्ट याचा अर्थ होतो मनापासून. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे गिव्ह द डेव्हिल हिज ड्यू याचा अर्थ होतो त्रासदायक व्यक्तींच्याही चांगल्या गुणांची कदर करणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे गो द होल हॉग याचा अर्थ होतो सर्व बळ एकवटणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे गिव्ह इयर याचा अर्थ होतो चाकडे लक्ष देणं. नेक्स्ट आहे मित्रांनो गिव्ह अँड टेक याचा अर्थ होतो देवाणघेवाण. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे गो बॅक ऑन याचा अर्थ होतो वचनापासून माघार घेणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे गिव्ह वन सेल्फ एअर्स याचा अर्थ होतो आत्मप्रौढी मिरवणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे हार्ड नट टू क्रॅक याचा अर्थ होतो ज्याला समजूत घालणे व ज्याला राजी करणे अवघड आहे असा मनुष्य अथवा सोडवण्यास कठीण असलेली समस्या. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे इन द टीथ ऑफ याचा अर्थ होतो विरोध असून सुद्धा. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे इन द वेक ऑफ याचा अर्थ होतो जाता जाता. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे इन द सेम बोट याचा अर्थ होतो एकाच परिस्थितीत असणे. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे आयर्न्स इन द फायर याचा अर्थ होतो इतर कामे असणे किंवा एकाच वेळी उत्पन्नाचे अनेक साधने असणे. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे इन वन्स गुड बुक्स याचा अर्थ होतो एखाद्याच्या मर्जीत असणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे इन्स अँड आउट्स याचा अर्थ होतो संपूर्ण माहिती असणं. नेक्स्ट वर्ड आहे मित्रांनो कीप वन्स हेड अबो याचा अर्थ होतो कसा बसा चरितार्थ चालवणं. नेक्स्ट वर्ड आहे मित्रांनो आपल्याकडे कीप द पॉट बॉइलिंग याचा अर्थ होतो भाजी भाकरी कमावणे किंवा कसा तरी गुजराण करणे. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे हँड टू माउथ याचा अर्थ होतो कसे बसे भागणे. नेक्स्ट आहे मित्रांनो हार्ड अँड फास्ट याचा अर्थ होतो काटेकोर. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे अ हाऊस ऑफ कार्ड्स याचा अर्थ होतो असुरक्षित योजना किंवा पत्त्याचा बंगला. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे हॉब्सन्स चॉईस याचा अर्थ होतो पर्याय नसणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे ह्यू अँड क्राय याचा अर्थ होतो आरडाओरडा व धावाधाव करणं. नेक्स्ट आहे मित्रांनो हजबंड वन्स रिसोर्सेस याचा अर्थ होतो काटकसर करणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे होल्ड चिप याचा अर्थ होतो कमी लेखणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे हॅव अ फिंगर इन द पाय याचा अर्थ होतो प्रकरणात हात असणे किंवा एखाद्या गोष्टीत स्वार्थ असणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे कीप द बॉल रोलिंग याचा अर्थ होतो क्रिया प्रक्रिया वा विषय चर्चा वगैरे चालू ठेवणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे कीप अ ब्रिस्ट ऑफ याचा अर्थ होतो काळाबरोबर राहणे किंवा सद्यस्थितीची माहिती घेणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे लेट द कॅट आउट ऑफ द बॅग याचा अर्थ होतो गुपित उघडे करणे किंवा इगित फोडणे. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे लॉयन्स शेअर याचा अर्थ होतो सिंहाचा वाटा असणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे लॉक द स्टेबल डोअर वेन द स्टीड हॅज बीन स्टोलन याचा अर्थ होतो फार उशिरा शहाणपण सुचणं किंवा बैल गेला आणि झोपा केला. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे द लास्ट स्ट्रॉ याचा अर्थ होतो सहनशक्तीचा अंत पाहणारी शेवटची घटना. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे लॉक स्टॉक अँड बॅरल याचा अर्थ होतो पूर्णतया सर्व वस्तुनिशी. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे लाफ इन वन स्लीव याचा अर्थ होतो मित्रांनो मनातल्या मनात हसणे किंवा हसू लपवणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे ऑल इज वेल दॅट इंड्स वेल याचा अर्थ होतो ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे लीड बाय द नोज याचा अर्थ होतो डोक्यावर मिर वाटणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे लाईव्ह अँड लेट लाईव्ह याचा अर्थ होतो जगा व जगू द्या हे तत्व असणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे मेक अ क्लीन ब्रिस्ट ऑफ याचा अर्थ होतो डॅश डॅशची कबुली देणं. नेक्स्ट आहे मित्रांनो आपल्याकडे मेक अ क्लीन स्वीप ऑफ याचा अर्थ होतो धुवा उडवणं सफाया करणं किंवा पुसून टाकणे.
नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मेक नो बोन्स याचा अर्थ होतो तमान बाळगणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मेक हेड ऑर टेल ऑफ इट याचा अर्थ होतो आकलन होणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मेक बोथ इंड्स मीट याचा अर्थ होतो पोटापुरतं गरजेपुरतं मिळवणं किंवा कसा तरी गुजारा करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मेक अ व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी याचा अर्थ होतो गरजेपोटी शहाणपण सुचणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे मिस द बस याचा अर्थ होतो संधी गमावणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे नो मॅन्स लँड याचा अर्थ होतो निर्मनुष्य टापू. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड याचा अर्थ होतो ज्याचा कागते ते सर्व सोने नसते. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे आउट ऑफ द फ्राईंग पॅन इनटू द फायर याचा अर्थ होतो आगीतून उठून फुपाट्यात जाणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे द ऑर्डर ऑफ द डे याचा अर्थ होतो सध्याची रीत किंवा सांप्रत नीती. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे ऑफ हँड याचा अर्थ होतो ताबडतोब विचार न करता. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पाल्मी डेज याचा अर्थ होतो सुगीचे दिवस येणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पोअर ऑइल ऑन ट्रबल्ड वॉटर्स याचा अर्थ होतो भांडण मिटवणे किंवा शांत करणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे प्ले ट्रॉन्ट याचा अर्थ होतो दांडी मारणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पे अ मॅन इन द सेम कॉइन याचा अर्थ होतो जशास तसं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पे थ्रू द नोज याचा अर्थ होतो जबरदस्त किंमत मोजणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फुल स्ट्रिंग्स याचा अर्थ होतो पडद्यामागून सूत्रे हलवणे. नेक्स्ट मित्रांनो प्ले सेकंड फिडल याचा अर्थ होतो कनिष्ठ सहकारी ही भूमिका सांभाळणे किंवा दुय्यम महत्वाची भूमिका स्वीकारणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पुट अप विथ याचा अर्थ होतो जमवून घेणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पुट वन्स कार्ड ऑन द टेबल याचा अर्थ होतो खुलेपणाने सर्व सांगणे किंवा आपली भूमिका व धोरण स्पष्ट करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे पोक वन्स नोज इनटू याचा अर्थ होतो नको तेथे नाक खुपसणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे राईज टू द ऑकेजन याचा अर्थ होतो प्रसंगास उतरणे किंवा प्रसंगी कामी येणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ रेड लेटर डे याचा अर्थ होतो सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा दिवस. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे रेनी डेज याचा अर्थ होतो आर्थिक हालाकीचा काळ. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे रेन कॅट्स अँड डॉग्स याचा अर्थ होतो मुसळधार पाऊस पडणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे शो द फाईट फिदर याचा अर्थ होतो शरणागती पत्करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्टॉर्म इन टी कप याचा अर्थ होतो चहाच्या पेल्यातील वादळ किंवा लगेच मिटणारं किरकोळ वाद. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे सेट द थॉमस ऑन फायर याचा अर्थ होतो अशक्य ते शक्य करून दाखवणं. मित्रांनो नेक्स्ट आहे आपल्याकडे शो वन्स टीथ याचा अर्थ होतो राग व्यक्त करणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्ट्राईक फाईल द आयर्न इज हॉट याचा अर्थ होतो तापलेल्या लोखंडावर वेळीचं घाव घालणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्टँड वन्स ग्राउंड याचा अर्थ होतो ठाम असणे किंवा पाय रोवून उभे असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे देअर इज नो स्मोक विदाउट फायर याचा अर्थ होतो आगीशिवाय धूर पसरत नाही किंवा कोणत्याही घटनेस कारण हे असतेच. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अ स्नेक इन द ग्रास याचा अर्थ होतो मित्रत्वाचे नाटक करणारा गुप्त शत्रू. ओके. नेक्स्ट मित्रांनो टेक द बुल बाय द हॉर्न्स याचा अर्थ होतो परिस्थितीशी चार हात करणं. नेक्स्ट मित्रांनो टेक द टेबल्स अपॉन याचा अर्थ होतो बाजू उलटवणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे थ्रो डस्ट इन द आईज ऑफ याचा अर्थ होतो डोळ्यात धूळ फेकणं. नेक्स्ट मित्रांनो टूथ अँड नेल याचा अर्थ होतो सर्व सामर्थ्यानिशी. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टेक टू टास्क याचा अर्थ होतो खरडपट्टी काढणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टर्न ओव्हर अ न्यू लिप याचा अर्थ होतो नवा अध्याय सुरू करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे अप्स अँड डाऊन याचा अर्थ होतो जीवनातील चढ उतार किंवा सुख दुःख. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे वॉश वन्स डर्टी लिनेन इन पब्लिक याचा अर्थ होतो वैयक्तिक गोष्टी लोकांसमोर आणणे किंवा चवाट्यावर धुणी धुणं. मित्रांनो नेक्स्ट आहे आपल्याकडे नॉट वर्थ वन्स सॉल्ट याचा अर्थ होतो निरुपयोगी व्यक्ती. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू प्ले फास्ट अँड लूज याचा अर्थ होतो कबूल केल्यापेक्षा वेगळीच कृती करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू टर्न अ डीफ इयर टू याचा अर्थ होतो एखाद्या उपदेशाकडे दुर्लक्ष करणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू टेक एक्सेप्शन टू याचा अर्थ होतो एखाद्या वाक्यात किंवा म्हणण्यास विरोध दर्शवणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू हॅव नो लव लॉस्ट बिटवीन याचा अर्थ होतो एकमेकांविषयीचे प्रेम व आकर्षण संपुष्टात येणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे इन द लॉंग रन याचा अर्थ होतो दूरवरच्या किंवा परिणामतः. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू बी हँड अँड ग्लो याचा अर्थ होतो दाट मैत्री असणं. नेक्स्ट मित्रांनो
थ्रू थिक अँड थिन याचा अर्थ होतो बऱ्या वाईट सर्व प्रसंगात. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे इन द निक ऑफ टाइम याचा अर्थ होतो अगदी योग्य वेळी. नेक्स्ट मित्रांनो पॉइंट ॲट इश्यू याचा अर्थ होतो वादाचा मुद्दा. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू ब्रिंग टू लाईट याचा अर्थ होतो उघडकीस आणणे. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे फिट टू होल्ड अ कॅन्डल टू याचा अर्थ होतो तुलनेत योग्य असणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टेक टू हर्ट टू याचा अर्थ होतो मनाला लावून घेणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टेक हर्ट याचा अर्थ होतो नवीन उत्साह धारण करणं. नेक्स्ट मित्रांनो टू बी ऑल इयर्स याचा अर्थ होतो पूर्ण लक्ष देणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे स्प्रेड लाईक वाईल्ड फायर याचा अर्थ होतो एखादी बातमी वायुवेगानं पसरवणे. नेक्स्ट मित्रांनो टू कीप पेस विथ याचा अर्थ होतो त्याच वेगाने व बरोबरीने प्रगती साध्य करणं. नेक्स्ट मित्रांनो टू थ्रो आउट ऑफ गिअर याचा अर्थ होतो नेहमीच कामात व्यत्यय आणणं. नेक्स्ट मित्रांनो लॉंग अँड शॉर्ट ऑफ याचा अर्थ होतो महत्त्वाचे थोडक्या शब्दात. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू रीड बिटवीन लाईन्स याचा अर्थ होतो मजकुरातील शब्दशः अर्थाशिवाय काही वेगळा व अभिप्रेत असलेला अर्थ समजणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे टू फूट द बिल याचा अर्थ होतो किंमत चुकती करणं किंवा बिलाचे पैसे देणं. नेक्स्ट मित्रांनो टू इंड इन स्मोक याचा अर्थ होतो हाती घेतलेल्या कामात संपूर्ण अपयश येणं. नेक्स्ट मित्रांनो एव्हरी इंच याचा अर्थ होतो संपूर्ण व्यक्तिमत्व. नेक्स्ट मित्रांनो हेड ओव्हर इयर्स याचा अर्थ होतो कर्जात व प्रेमात अकंठ बुडालेला व्यक्ती. नेक्स्ट मित्रांनो टू कुक अकाउंट्स याचा अर्थ होतो खोटे व फसवणुकीचे हिशेब करणं. नेक्स्ट मित्रांनो टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड याचा अर्थ होतो एखाद्यावर राग काढणे किंवा एखाद्यास रागवणं. नेक्स्ट मित्रांनो आपल्याकडे नायदर हेड ऑर टेल याचा अर्थ होतो काहीही न समजणं. नेक्स्ट मित्रांनो टू गो आउट ऑफ वन्स वे याचा अर्थ होतो स्वतःचा उद्योग बाजूस ठेवून दुसऱ्याच्या फायद्यासाठी काम करणं. नेक्स्ट मित्रांनो हेड अँड शोल्डर्स अबो याचा अर्थ होतो इतरांपेक्षा श्रेष्ठ दर्जा असणं. नेक्स्ट मित्रांनो टू बी ऑन द कार्ड्स याचा अर्थ होतो नजीकच्या काळात घडणारी घटना. नेक्स्ट मित्रांनो टू द बॅकबोन याचा अर्थ होतो व्यक्तीमध्ये एखाद्या गुणाचे प्रमाण विलक्षण प्रमाणात असणे. नेक्स्ट मित्रांनो टू बी अ फार क्राय याचा अर्थ होतो वस्तुतः खूप दूर असणे किंवा एखादी गोष्ट शिकण्यास मिळवण्यास अवघड असणे. नेक्स्ट मित्रांनो विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट याचा अर्थ होतो प्रत्येक गोष्ट तावून सुलाखून तपासून घेणं. नेक्स्ट मित्रांनो ब्लॅक शिप याचा अर्थ होतो वाईट दुष्ट किंवा दुर्गुणी माणूस. नेक्स्ट मित्रांनो टू बी अ डेड लेटर याचा अर्थ होतोय कालबाह्य असणं. नेक्स्ट मित्रांनो टू बी अंडर द थंब ऑफ याचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण ताब्यात असणं. नेक्स्ट मित्रांनो टू मूव्ह हेवन अँड अर्थ याचा अर्थ होतो कसोशीचे प्रयत्न करणं. नेक्स्ट मित्रांनो टू बी अंडर द विंग ऑफ याचा अर्थ होतो एखाद्याचे संरक्षणात्मक पालकत्व असणे किंवा एखाद्याचा आश्रय असणं. नेक्स्ट मित्रांनो टू डान्स टू द ट्यून ऑफ याचा अर्थ होतो एखाद्याच्या तालावर नाचणे किंवा एखाद्याच्या संपूर्ण कयात असणं. नेक्स्ट मित्रांनो टू रिसीव्ह विथ ओपन आर्म्स याचा अर्थ होतो एखादी सोडून गेलेली व्यक्ती पुन्हा परतल्यावर तिचे खुल्या मनाने स्वागत करणं. नेक्स्ट मित्रांनो टू बी स्वॉलन हेडेड याचा अर्थ होतो मिळालेल्या यशाने फुगून जाणे किंवा गर्वाने फुलून जाणं. नेक्स्ट मित्रांनो टू सी आय टू आय याचा अर्थ होतो पूर्णतया सहमत असणे. नेक्स्ट मित्रांनो टू सीट ऑन द फेन्स याचा अर्थ होतो स्वार्थी विचारामुळे कोणत्याही पक्षास न मिळता कुंपणावरच थांबणे. नेक्स्ट मित्रांनो टू लेट द ग्रास ग्रो अंडर वन्स फीट याचा अर्थ होतो अंती त्रासदायक होईल अशी दिरंगाई करणे. नेक्स्ट मित्रांनो टू फीदर वन्स ओन नेस्ट याचा अर्थ होतो स्वीकृत कार्यातून स्वतःकरिता अनैतिकपणे पैसा जमवणं. नेक्स्ट मित्रांनो टू हॅव अ हँड इन याचा अर्थ होतो एखाद्या वाईट कृत्यात स्वतःचा भाग असणे. तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची 360+ ईडीएम आणि प्रोवर्ब्स. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ हा पाठवा, म्हणजेच त्यांचा परीक्षेमधला कुठलाही ईडीएम व प्रोवर्ब्सशी संबंधित एकही मार्क जाणार नाही. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.